नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील माणगाव येथील ताम्रपर्णी नदीवर नवीन पूल उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या 39 गुंठे जमिनीच्या भूसंपादनासाठी बुधवारी 18 रोजी माणगाव ग्रामपंचायत कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेणुका नरी होत्या. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादनाबाबत मार्गदर्शन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दीपक पाटील आणि माजी पंचायत समिती सदस्य अनिल सुरुतकर यांनी प्रकल्पातील विविध समस्यांवर चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे इफ्तिकार मुल्ला यांनी माहिती दिली की शासनाच्या नवीन धोरणानुसार संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 24 लाख रुपयांचा निधी शासनाच्या खात्यावर जमा झाला आहे. कागदपत्रांची आवश्यक प्रक्रिया पूर्ण होताच ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांबाबत काही तांत्रिक समस्या आहेत त्यांना तातडीनं नोटीस देऊन पूर्तता करून घेण्याची मागणी अनिल सुरुतकर यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी 16 रोजी माणगाव पुलाजवळील ताम्रपर्णी नदीत जलांदोलन केलेलं होतं. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनानं पूल उभारण्याच्या हालचाली वेगवान केल्यात. या बैठकीला उपसरपंच सुनील सुरुतकर, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य महादेव सांबरेकर, शिवाजी पाटील, रामचंद्र होंडकेकर, राजू मिसरकोटी यांच्यासह ढोलगरवाडी व माणगाव येथील शेतकरी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी श्रीधर भोगणे यांनी आभार मानले.